नमस्कार. आता बाहेरून खिडकी उघडी ठेवली, त्यामुळे बाहेरचा आवाज खूप आहे गाड्यांचा. आज तिसरा दिवस आहे. आज आता मी आधी माळा करते आहे. हे बघा सगळी फुलं वगैरे. आधी माळा करूया आपण, मग देवपूजा करूया. आपल्याला डोसे म्हणणार नाही मी, घावणे, उपवासाचे घावणे आणि चटणी बघूया. करुणी सडा संभाजनदारी, रांगोळ्या सजवादारी. करुणी सडा संभाजनदारी, रांगोळ्या सजवादारी. सोने मोती पायगड्यावर, सोने मोती पायगड्यावर, हळदी कुंकू तिज उजळा, संसारती तिज ओवाळा, संसारती तिज ओवाळा. बरा हो बरा, आली अंबाधरा, तिची ओटी भरा, तिची ओटी भरा, संसारती तिज ओवाळा, संसारती तिज ओवाळा. आली गुरुनी आपुली माता, बसवा तिजला चंदनी काटा. आली गुरुनी आपुली माता, बसवा तिजला चंदनी काटा. दृष्ट तिची हो काढा आता, दृष्ट तिची हो काढा आता, परपावन हे पक्षाला, संसारती तिज ओवाळा, संसारती तिज ओवाळा. करा करा. नमस्कार. आज आहे तिसरा दिवस. तुम्ही पूजा बघितली माझी तिसऱ्या दिवसाची. छान सकाळी उठल्यावरती ते सगळं आवरायला, ते सगळं देवाचं करायला खूप बरं वाटतं. माळी वगैरे बघितल्या. आज तिसरी माळ लागली. आता आपण उपवासाचे आणि आपण आयते घालतो आयत्या वेळेला तांदळाचं पीठ भिजवून, तसंच आपण भगरच्या पिठाचे आयते बघूया आणि चटणी बघूया. आजचा माझा उपवासाचा मेनू सांगते तुम्हाला. हो हा, तो आपण बनवूया. चला. बाकी माझी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. हां, आवडली तर लाईक करा. तुम्ही म्हणाल काय जबरदस्ती आहे लाईक करा म्हणते, पण आवडली तर लाईक करा. म्हणजे कसं कळेल की आपण काही केलं आहे, आपण काय दाखवतो आहे ते आवडतं आहे की नाही. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि आता आपण आयते आणि चटणी बघूया उपवासाची. चला, मला पण घाई आहे कारण नाश्त्याला खूपच वेळ झालाय, भूक हे लागलेली वाटीभर आहे. भगर. भगर म्हणजे आपले वरीचे तांदूळ. वरीचे तांदूळ घेतले. हल्ली काय आहे ना, भगर म्हणूनच जास्त ओळखलं जातं. वरीचे तांदूळ कोणी ओळखतं नाही, म्हणून हे वरीचे तांदूळ आहेत वाटीभर. ते आपण मिक्सीला बारीक करायचे, छान बारीक करून घ्यायचे. जितके बारीक करता येतील तेवढे करायचे. याचं आपण पीठ करून घ्यायचं. काही नाही, आपण तांदळाचं पीठ घेऊन त्याच्यात पाणी घालून कसे आयते करतो तसेच हे वरीच्या तांदळाचं पीठ करून घ्यायचं आणि अगदी तसंच बारीक करायचं. हे झालं. याच्यात तुम्हाला थोडंसं मऊपणा, आपल्या काय होतं कधी कधी आपलं 2-4 झाले आणि मग एखादा आपल्याला नाही खाता आला, राहिला आपला, तर तो नरमसूत राहावा जर राहायचं असेल, ठेवायचं असेल. आता मी मीठ टाकलं ह्याच्यात. ठेवायचं असेल तर थोडंसं साबुदाण्याचं पीठ घ्या. किती थोडंसं, अगदी 1 चमचा, टेबलस्पून 1.5 चमचा असं एका वाटीला साबुदाण्याचं पीठ घ्या. जर तुम्हाला अगदी ताबडतोब नसतील खायचे, थोड्या वेळाने खायचे असतील, तर मग ते बघा असे जरा असे कडकसारखे होतात, म्हणून त्याच्यामध्ये जरासा, मग त्याने थोडंसं नरमपणा राहतो. थोडे राहिले तरी खाता येतात. हे अगदी पातळ सरसरीत, जसं आयत्याचं करतो तसं. आणि जरा भिजवून ना अगदी 10 मिनटं ठेवा. कारण वरीचे तांदूळ असतात, आपण कितीही मिक्सरमध्ये बारीक करायला गेलो ना तरी ते तितकेसे बारीक नाही होत, म्हणून थोडंसं 10 मिनटं ठेवून द्या. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. खोबरं घेतलं. तुम्हाला किती चटणी करायची आहे ती, मी आता एकटीच आहे. कोणी घेतली तर एखादा चमचा घेतील टेस्ट म्हणून. त्यामुळे थोडेसे शेंगदाणे, 2 टेबलस्पून शेंगदाणे आणि त्याच्यापेक्षा थोडं जास्त खोबरं घेतले, मिरची घेतली, मीठ घेतले, अगदी थोडीशी साखर, लिंबू पिळून घेऊया आपण आंबटसाठी. नसेल चिंच खात असाल उपवासाला तर चिंच घ्या, नाही तर दही घ्या, काहीही चालेल. आंबट पण आल्याशी करा दही. आता वळूया डोस्यांकडे. आपले 10 मिनटं झालेले आहेत. आपलं पीठ चांगलं जरा भिजलेलं आहे. जर तुम्ही विकत पीठ आणलं वरीचं तर अजिबात भिजवून ठेवायची गरज नाही. भिजवलेत की लगेच बनवू शकता. हे आपण बारीक करतो म्हणून जरासे भिजवायचे, कारण ते तेवढं पीठ होत नाही बारीक. आता तूप लावायचं असेल तर लावा, नाही लावलं तरी चालेल, पण तवा चांगला गरम करा. फ्रायपॅन आपला छान गरम झाला ओके, आणि थोडे शेकले की मग आपले थोडंसं कमी करा. थोडं कमी करायचं, हाय टू मिडियमवरती, अगदी कमी करायचं नाही. असा तवा गरम वरती आपला टाकून घ्यायचा. वरून तूप सोडा, हवंय तर, तेही हवंय तर सोडा. आणि लगेच कडा सुटायला लागतात. थोड्या साईडने कडा सोडून घ्या, लगेच परतू नका. साईडने कडा आधी सोडवून घ्या. आता उचलताना फाटतो ना, बाकी हे काहीच नाही, चिकट नाही होत, काही नाही, काही नाही. दोन्ही साईडनी छान शेकवलेत तरी चालतील. मस्त आपले आयते तयार आहेत. चटणी तुम्ही बघितली. छान क्रिस्पी येते, पण छान होतात असे, मस्त खायला पण छान वाटतात. करून बघा, खूप छान होतात. अगदी मोठे मोठे काढले, एकातच पोट भरेल.
आता दुसरा काढूया आपण. असं छान तवा तापून घ्यायचा. एकदा येता घातला की थोड्या वेळाने थोडी मिडियम करायचं गॅस. मस्त आपले आयते होतात. चटणीसोबत खा, नाहीतर अगदी चहा घ्या, मस्त चहाबरोबर खा तरी छान लागतात. त्याच्यात हवं तर वाटलं तर जिऱ्याची पावडर घालायची, मिरची घालायची, पण चटणी असल्यावरती त्याची काही गरज नसते. चटणीसोबत छान लागतात. असे आपले आयते तयार झाले. कशी वाटली व्हिडिओ, कसे वाटले आयते? देवपूजा माळ वगैरे लावून झाली, सगळं झालं. नाश्ता पाणी झाला. आता हेच नाश्ता पण हेच, जेवण पण हेच माझं. आता दिवसभर काही नाही, रात्रीचं बघू काहीतरी. आता भजनाला जायची तयारी होते माझी. भजनाला जायचं, छान भजन म्हणायचं. 1-1.5 तास प्रवासात जातो, 1-1.5 तास जास्तच, पण छान देवाचं नाव घेतलं जातं. आपण खास काय देवाचं भजन म्हणायला बसत नाही. नवरात्रीच्या निमित्ताने भजन होतं. आज छान फेर धरला, थोडाशा थोमकलो. कशी वाट सांगू गगनीनाद घुमला, काय सांगू कसं सांगू गगनीनाद घुमला. अंबे तुझ्या दारी आज गरबरास घुमला, अंबे तुझ्या दारी आज गरबरास घुमला, अंबे तुझ्या दारी आज गोंधळ. आई तुझं बांधील देऊळ, आई तुझं बांधील देऊळ, आई